आता इथं थोडंसं या डेटाचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येत आहे, खेलो इंडियाची 5वी आवृत्ती, त्याच्यामध्ये 161 पदकासह महाराष्ट्र अव्वल स्थानावरती आहे, म्हणजे याच्यावरती प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. 5 आवृत्त्या झालेल्या आहेत, त्या 5 आवृत्त्यांपैकी 3 वेळा महाराष्ट्राने जिंकलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला लक्षात येत आहे की 5 आवृत्त्यांपैकी 3 वेळा जर का महाराष्ट्र अव्वल ठरत असेल तर राष्ट्रीय स्तरावरची महत्वाची क्रीडा स्पर्धा आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान जे आहे तर ते प्रथम क्रमांकावरती आहे, आणि ते फक्त या वर्षापुरतं मर्यादित नाहीये, तर 5 आवृत्त्या ज्या झाल्यात त्यामध्ये 3 वेळा महाराष्ट्र पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे किंवा प्रथम स्थानी आहे. हीच त्या ठिकाणी गोष्ट, हा जो मुद्दा आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी वाढवते. गेसिंग जे आहे ना ते आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे तर ते लक्षात घ्या.